आता आपल्या समोर येतोय तुषार शिंदे. जीवा शिवाची बैल जोड लाविल पैजल पली पुढ डौल मोराच्या मानचा डौल मानचा येग रामाच्या बाणाचा येग बाणाचा तान्या सर्जाची है नाम जोडी तान्या सर्जाची है नाम जोडी पुन्हा होवीत हाती घोडी माझ्या राजार पुन्हा होवीत हाती घोडी माझ्या राजार सर्गाची रमाडी सर्गाची माडी त्याच्या सर्गाची रमाडी सर्गाची माडी डौल मोराच्या मानचा डौल मानचा येग रामाच्या बाणाचा येग बाणाचा डौल मोराच्या मानचा डौल मानचा बाणाचा. कसं वाटलं? मस्त वाटलं. आता झाली ना दोन्ही गाणी संपली. मगाशी तुला जे एवढं मोठं टेन्शन आलं होतं खूप छान झालं. सुंदर गायलास, गोड गायलास. आणि गोड गायलास माझ्यासाठी म्हणतो की हे गाणं तू मूळ गाण्यासारखं गायलास. हा जो टेम्पो आहे, ही जी लय आहे, ही मूळ गाण्याची. काय होतं वाद्यवृंदामध्ये गाऊन 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 गाण्याचा टेम्पो कुठच्या कुठे गेला या गाण्याचा. मूळ गाणंच विसरलेत लोक. हे मूळ चित्रपटामध्ये सुद्धा शेतकरी गोड गाणं गातो. एक फिलॉसॉफी आहे ही की धरती आबाळाची चाकं त्याच्यावर दुनियेची हो गाडी सूर्यचंद्राची हो जोडी त्याच्यावर स्वर्गाची रमाडी. ही एक फिलॉसॉफी सांगितलेली आहे आणि ती फिलॉसॉफी जाते बाजूला आणि सगळेजण शिट्ट्या टाळ्या आणि याच्यामध्ये टेम्पो कुठच्या कुठे जातो आणि गाणं बाजूला राहतं. तर तू ओरिजिनल गाणं ऐकवलंस म्हणजे मूळ रेसिपी आजीनी लिहिलेली असते मोदकाची. मग तिच्या मुलीला तिखट आवडत असतं म्हणून थोडं सारण बदलते. मग कोणाला मोदक जमत नसतो म्हणून असं करत करत झेरॉक्सची झेरॉक्स होतो. सामोसा तयार होतो 4 पिढ्यांनंतर मोदकाचा. तर तू ओरिजिनल मोदक गायलास म्हणून अभिनंदन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू. फार छान गायला तू. तुझा आवाज इतका खडा आवाज आहे. मी याला सांगितलं अवधूतला की हा तर कोणत्याही प्रकारचं गाणं चांगलंच गाऊ शकतो, फक्त रियाज कर. या भैया रियाज कर, आवाजाचा रियाज कर, स्वरांचा रियाज कर खूप. म्हणजे हे गाणं सुरातच गायला तू, पण खूप रियाज कर आणखी खूप मोठा हवा. बस माझे आशीर्वाद आहे. थँक्यू. नाही खरं सलीलनी बोललं त्या गोष्टीला मी अतिशय सहमत आहे. त्यांनी ज्या समस्त लोकांवरती आरोप केले त्याच्यामधला एक मी पण आहे की या गाण्याचा टेम्पो वाढवणारा. आम्ही समस्त लोक ज्या वेळेला गातो त्यावेळेला त्या बैलाच्या पाठीमागे शेपटाला एखादी फटाक्याची माळ लावून पेटून दिल्यानंतर बैल कसा धावत सुटतो ताड 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 गावातले सगळे डबे बिबे उडवत. तर तसं आम्ही गातो. त्याबद्दल संगीतकारांपासून ते कवीपर्यंत सगळ्यांची माफी मागतो. पण आज मात्र तू हे गाणं अतिशय छान गायलास आणि खूप छान. परत तू कार्यक्रमात मात्र कधीतरी ते तसं पण गा, म्हणजे मला असं फेटा पण उडवत नाही त्याच्यावर. पण आज छान गायलास, खूप सुंदर गायलास. थँक्यू, थँक्यू. प पर्यंत मिळालेला आहे.